शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे। शहरातील सर्व प्रभागांसाठी इच्छुक उमेदवारांची चाचपणी करून सक्षम उमेदवार उभे केले जाणार आहेत। त्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत। बसपाच्या वतीने शुक्रवारी दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता तारकपूर येथील हॉटेल सिंग रेसिडेन्सी येथे उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत। या मुलाखतीत इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले। अनेक वर्षांपासून नगरमधील प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ म्हणून ओळख असणाऱ्या डॉक्टर संदीप गाडे यांच्या इम्पल्स हॉस्पिटल आता त्यांच्या जुन्या हॉस्पिटलच्याच पाठीमागील बाजूस अत्यंत प्रशस्त अशा वास्तूत स्थलांतरित होत आहे। हॉस्पिटलचा स्थलांतर आणि लोकार्पण सोहळा रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक नामदार राम शिंदे हे असणार आहेत। हॉस्पिटलच्या स्थलांतर आणि लोकार्पण सोहळ्यात सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉक्टर संदीप गाडे यांनी पत्रकार परिषदेत केले। महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा प्रचार 13 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजता संपणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे। यानंतर इलेक्ट्रॉनिक, मुद्रित तसेच इतर कोणत्याही माध्यमातून निवडणूक जाहिराती प्रसिद्ध अथवा प्रसारित करता येणार नाहीत। नोंदणीकृत व मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली। इच्छुक उमेदवारांचे नाव संबंधित महानगरपालिकेच्या मतदार यादीत असणे बंधनकारक आहे। सूचक व अनुमोदकाचे नाव उमेदवार ज्या प्रभागातून निवडणूक लढवत आहेत त्याच प्रभागातील असणे आवश्यक आहे व एका जागेसाठी जास्तीत जास्त 4 नामनिर्देशन पत्रे दाखल करता येतात, अशी माहिती आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी दिली। विराज कॉलनी सावेडी येथील घरफोडी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरने मुख्य आरोपी रफिक महबूब शेख याला अटक केली आहे। फिर्यादी अशोक कुमार अग्रवाल हे बाहेरगावी असताना अज्ञात चोरट्यांनी घराचा लॉक तोडून सोने चांदीचे दागिने, घड्याळ व रोख रक्कम असा 14.75 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरला होता। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत ठाणे येथे आरोपीला ताब्यात घेतले व चौकशीत आरोपीने 2 फरार साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। आरोपी रफिक शेख याच्यावर यापूर्वी सातारा, ठाणे व सांगली जिल्ह्यातील घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी कोतवाली पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे। पोलिसांच्या रेकॉर्डवरील गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेल्या 4 समावेश असलेल्या गुन्हेगारी टोळीला 6 महिन्यांच्या कालावधीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले। या बातमीपत्रासह इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।